आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुरू असलेली संयुक्त महाराष्ट्र गौरव रथयात्रा सांगलीमध्ये दाखल झाली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रथ कलश यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील पुष्पराज चौक येथे गौरव रथयात्रेचे पूजन करून स्वागत करण्यात आले। महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 65 वर्ष पूर्ण होत असून या निमित्ताने महाराष्ट्राचा इतिहास नव्या पिढीसमोर यावा या उद्देशाने राज्यातल्या सर्व नद्यांचे पाणी, त्याचबरोबर गडकोट किल्ल्यांची आणि आजपर्यंत झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या जन्मस्थळाच्या मातीचे कलश घेऊन ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे। यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्यात येणार आहे। माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, जमील बागवान, तौहीद फकीर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आमच्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राची 65 वर्ष, संयुक्त महाराष्ट्राची 65 वर्ष पूर्ण झाली। त्या निमित्ताने या गौरवशाली महाराष्ट्राच्या इतिहासाला उजाळा देणं, नवीन पिढीला याचा परिचय करून देणं आणि नवीन प्रेरणा या सर्व युवा पिढीत आणि सर्वांच्या नागरिकांच्या मनात उत्पन्न व्हावी या दृष्टिकोनातून ह्या गौरवशाली महाराष्ट्राचा महोत्सव आम्ही साजरा करतोय। या निमित्तानं ही रथ कलश यात्रा या ठिकाणी आलेली आहे। 2 कलश आहेत, एक पवित्र जल ज्या ज्या नद्यांचं आहे ते सर्व महाराष्ट्रातल्या पवित्र नद्यांचं जल, आणि दुसरं जे गड किल्ले ऐतिहासिक ठिकाणं आहे आणि जे काही महापुरुषांनी या महाराष्ट्राच्या जडणघडीत आपला सिंहाचा वाटा दाखवला, मग त्यात सर्व महापुरुषांनी आणि त्याबरोबरच राज्यात मुख्यमंत्री पद ज्यांनी भूषवलं त्या सर्वांच्या जन्मस्थळाची मातीसुद्धा, मृदासुद्धा त्या ठिकाणी आम्ही एका कलशमध्ये संकलित केलेली आहे। हे सर्व महाराष्ट्राचा हा एक इतिहास घेऊन हे रथ 1 मेला मुंबईला त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि 1 मेला त्या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 असे 4 दिवस सातत्यानं कंटिन्यू त्या ठिकाणी महाराष्ट्र महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यासाठी आमच्या राष्ट्रवादीचे सर्व स्थानिक कार्यकर्ते, आमचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि प्रदेशून खास या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे आदरणीय सरचिटणीस राज्याचे लतीफभाई तांबोळे असतील, कार्याध्यक्ष जमीलभाई असतील, बाकीचे आमचे इथले नगरसेवक असतील, अथर्व नायकवडी, विष्णू माने, दिग्विजय सूर्यवंशी असतील आणि आमच्या महिला अध्यक्षा राधिकाताई असतील, बाकीच्या आमच्या महिला पदाधिकारी असतील, या सर्वांनी त्यात मोठ्या हिरिरीनं सहभाग घेतला आहे। अति उत्साह आज एक कार्यकर्त्यांच्यात संचारलेला दिसतो। हे सगळ्या महापुरुषांचं आशीर्वाद घेत आम्ही सांगली जिल्ह्याच्या सीमेवर हा रथ पोहोचवणार आहोत आणि तिथनं मग सातारा जिल्ह्याचे लोक त्या ठिकाणी त्या रथाचा स्वीकार करतील आणि तिथनं पुढं साताऱ्याचं याच पद्धतीनं पुढं करत हा रथ मुंबईला पोहोचेल।